सुबाबळ विषय आपला विषय चालू आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की सुबाबळ कोणत्या जनावरांना वापरायची, कोणत्या जनावरांना वापरायची नाही आणि किती वापरायची. तर तुम्ही दररोज सुबाबळ जर 3 वेळेला शेळ्याशनी घालत असाल तर हे हळूहळू उद्भवणारा प्रकार आहे. आज तूप खाल्लं की लगे रूप येत नाही. नीट लक्ष द्या. एका व्यताला नाही तुम्हाला अनुभव आला तर त्याच्या पुढच्या व्यताला निश्चितच अनुभव येईल. म्हणून शेळ्यासनी सुबाबळ घालताना दिवसातून 1 वेळ, आणि तोही केव्हाचा, दुपारचा वेळ. आता सुबाबळ याचा जर विचार केला, लक्षात ठेवा, तर कम्पॅरेटिव्हली त्याच्यामध्ये मायमोसिन किंवा ल्युसिनिन हे जे घटक आहेत किंवा टॅनिन हे जे घटक आहेत, मग ते सालीमध्ये असतील. तुम्हाला सांगतो सुबाबळीचा खोडसुद्धा, सालसुद्धा ठेवत नाही त्या शेळ्या. ती सालसुद्धा खातात. आणि जी शेळी साल खाते ना ती माझ्यावर यायला शक्यतो प्रॉब्लेम देते. मग अशा वेळेला फक्त एक टाईम हा त्या सुबाबळीचा पाला आणि त्याच्याबरोबर अतिशय पौष्टिक कमी चारा. उन्हाळ्यातसुद्धा तुम्हाला याचं उत्पादन दिसणार, भरपूर उत्पादन दिसणार. असं एक झाड मी सांगतोय, येतं आहे का लक्षात तुमच्या? मग ती शेळी असू द्या, मेंढी असू द्या. मेंढ्यांना तर सुबाबळ अतिशय अल्प प्रमाणात द्या. शेळ्यांना 1 वेळ वाढती दिलीच चालू शकते. मेंढ्यांना कमी प्रमाणात द्यायची, कारण त्यांना लगे परिणाम होतो. शेळ्यांपेक्षा जास्त परिणाम मेंढ्यावरती होतो. त्याच्यामुळे मेंढ्यांना हे देऊच नाही. मग काय द्यावं सर? मी अशी 2 झाडं तुम्हाला सांगतो की ज्याला पाणी, हे जे सांगतोय मी ते गोर गरीब शेतकरी ज्यांना अजिबात अर्ध्या एकरापेक्षा जास्त जमीन नाही आहे किंवा 10 गुंठ जमीन आहे, त्याच्यामध्येच कुठेतरी आजूबाजूला, आणि उन्हाळ्यात हिरवा चारा असावा म्हणून सांगतोय. पुन्हा दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्यात सुद्धा हगवण सगळ्यांना A to Z सुबाबळीच्या पाल्याने, शेळी असू द्या, मेंढी असू द्या, प्राणी कोणताही असू द्या, हगवण लागलीच पाहिजे. का लागली पाहिजे नाही? कारण ह्या सुबाबळीच्या पाल्यावरती मावा, कीटक ह्यांचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळं ही शेळ्यासाठी ही 2 झाडं मी अशी सांगतो, पिल्लांसाठी, शेळ्यांसाठी. हां, पिल्लांना तुम्ही हा सुबाबळीचा पाला छोट्या छोट्या पिल्लांना, म्हणजे साधारण 20-25 दिवसाच्या पुढची जी पिल्लं आहेत त्या पिल्लांना हा प्रमाणामध्ये पाला योग्य आहे. त्यांना तुम्ही 4 वेळा जे घालताय ना त्यातल्या 2 वेळा तुम्ही सुबाबळ घातली आणि 2 वेळा मी सांगतोय ते घटक जर घातले, तुम्ही अनुभव घेऊन पहा. मी बिना अनुभवाचं कधीही बोलत नाही. तर ही अतिशय महत्त्वाची 2 झाडं मी सांगतोय तुम्हाला. त्यातलं एक झाड आहे, लक्षात ठेवा, शेवग्याचं. उन्हाळाभर पाणी नसू द्या या झाडाला, झाड जळून नाही जाणार. आणि तुम्ही 1.5 आठवडा फक्त ह्याला पाणी देऊ नका. कोणाला? आपल्या सुबाबळीला. पूर्ण झाडं तुमची जळून गेलेली दिसते. इतका दोन्हीमध्ये फरक आहे. ज्यांना पाण्याचा तुटवडा आहे, जे उन्हाळ्यामध्ये सुबाबळ पाणीच नसतं ना, प्यायला माणसाला पाणी नसतं, अशा वेळेला सुद्धा टिकणारी
ही 2 झाडं आहेत. त्यातलं पहिलं झाड मी सांगतोय तुम्हाला की शेवगा. ह्याला तुम्ही उन्हाळभर नाही पाणी दिलं तरीसुद्धा चालतंय. कमी पाण्यात खडकाळ जमिनीत येणारं पीक, एकमेव पीक म्हणजे शेवगा. त्यानं ठेवा या गोष्टी. आणि शेवग्याचा पाला मनुष्याला फायदेशीर आहे. ह्याच्या पावडरी बाजारात मिळतात, लक्षात ठेवा. मग शेळ्यांना, जनावरांना किती फायदेशीर असेल, त्यामध्ये किती जीवनसत्व असतील ह्याचा विचार करा थोडासा. म्हणजे तुमचा औषधाचा जो खर्च आहे तो औषधाचा खर्च पूर्ण कमी करण्यासाठी शेवग्याची लागवड अगदी रानाच्या कडेने करा, त्यानं येतं. आणि तुम्हाला उंच जरी समजा हे झाड गेलं काय, तर या झाडाला उन्हाळ्यात काहीही न करता पाणी तुम्ही अजिबात नसेल त्यावेळेला एवढ्या शेंगा येतात या झाडाला. आणि त्या शेंगा जर तुम्ही या शेळ्यासनी खाऊ घातल्या तर आपलं ओपन चॅलेंज आहे, मे एंडिंगला तुमची कसली वांजुटी शेळी असू द्या माझ्यावर आलीच पाहिजे नाही, कसली असू द्या. अहो, वांजुट्या स्त्रीनं, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते, 1 महिनाभर दररोज 3च कांड्या, फक्त 3-4 कांड्या चांगल्या भरेव तूप लावून भाजून जर खाल्ल्या तर वांजुट्या स्त्रीला सुद्धा मुलं होतात. हे माहीत आहे का तुम्हाला? इतकं शेवग्याचं महत्त्व आहे. शेंगेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच पाल्याचं महत्त्व आहे. आणि या झाडाला पाणी नसताना फळं येतात, हे महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही एका झाडावरची जर फळं सगळी तोडली, 2 झाडावरची जर फळं तुम्ही शेंगा नुसत्या तोडून शेळ्यांना घातल्या, आलं का लक्षात, तर तुमचा खोराक ह्याच्या पुढं फिक्का आहे. नॅचरल स्थिती असताना हे बा, शेळी पालनामध्ये जर फायदा करायचा असेल तर खर्च कमी केला की फायदा आपोआप वाढतो. आणि ते तुम्ही करावं. बरं, या शेवग्याच्या पाल्यामध्ये आहेत घटक काय काय ते पुढं सांगतो, ऐका व्यवस्थित. यामध्ये तुम्हाला खोटं नाही सांगत, B1, B2, B3, विटॅमिन C, विटॅमिन E, की जे स्टेरिलिटी, पूर्णपणे स्टेरिलिटी घालवतं, लक्षात ठेवा. कॅल्शियम आहे, तांबे आहे, काय नाही असं ह्याच्यामध्ये नाही. त्यानंतर प्रथिनं, लोह, मॅग्नेशियम. आता क्लोरोफिल आहे म्हणल्यानंतर मॅग्नेशियम आहेच त्यामध्ये. इतकी महत्त्वाची ही झाडे, स्नायू, हाडं पिल्लांची, लक्षात ठेवा, लहान पिल्लांची हाडांची वाढ, त्याच्यामध्ये तयार होणारे ब्लड सेल्स जे आहेत हे प्रमाण कायम स्वरूपी राखलं जातं. आणि आपली शेळ्यांची किंवा जनावरांची रोग प्रतिकारक क्षमता ह्याने वाढली जाते. हां, सुबाबूळ जर तुम्हाला खरोखरच लावायची असेल तर निरबिजी सुबाबूळ फलटणमध्ये, जिथे माझं प्रशिक्षण झालं शेळीपालनाचं, यायचं सर्व, फलटणमध्ये तुम्ही जो फार्म आहे या बाजूला चौकामध्ये, आलं का लक्षात, तिथे निरबिजी सुबाबूळ म्हणजे कुठल्याही प्रकारचं बीज तयार होत नाही. भरपूर पाला त्याला असतो, त्याच्यामध्ये पौष्टिकता भरपूर असते, लक्षात ठेवा. आणि हे त्यांनी कलम करून तयार केलेलं आहे. रोपं जरा थोडीशी महाग मिळतील
तशी एवढीही महाग नाही. येतं का लक्षात तुमच्या? पण त्याचा जर पाला आपल्या देशी सोबाबळीपेक्षा त्याचा जर पाला तुम्ही वापरला तर अतिशय उत्कृष्ट. फलटणमध्ये निमकर शेळी फार्म इथं चौकशी केली किंवा फलटणच्या शेजारी बरं का एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे कोळकी बरं का. तिथे सीताराम दंडिले सर आहेत, क्वालिफाईड व्यक्ती आहे आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये शिक्षण झाल्यामुळं ते कलम करून रोपवाटिका तयार केली त्यांनी आणि त्या रोपावरती ते अनेक शेतकऱ्यांना अशी रोपं ठराविक रक्कम घेऊन, रोपाची किंमत किती आहे काय आहे ती मला नाही कल्पना, परंतु हे आवर्जून तुम्ही ही शोभा बळावा आणि मग बघा तुम्हाला ते शेंगाचा त्रास होणार नाही ना कुठल्या म्हणजे हे कोणताच प्रॉब्लेम नाही येणार. ही निर्बीज आहे, पौष्टिक आहे, शेवग्याबरोबर आहे, पण पाणी याला लागतं. उन्हाळ्यात तग धरायचा म्हणलं तरीसुद्धा पाणी लागतं. ती रोपं मिळतात, आलं का लक्षात, कलम केलेली. त्या दंडिले सरांकडं तुम्ही चौकशी करा. आणि दुसरं झाड मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे, बांधावर याची लागवड करा. कडुलिंबाचं झाड आता निंबोळे येतात, आलं का लक्षात, पाडव्याला फुलं लागतात आणि निंबोळे येतात, त्याला बीज तयार होतं. ते बीज आवर्जून मिळवा कडुलिंबाचं. आणि ती झाडं अशी बांधावरने जरी तुम्ही लावली तर उंच वाढू द्यायचं नाही, फार उंच वाढू द्यायचं नाही, छटत जायचं. आणि अतिशय खोलवर या दोन्हीच्याही मुळ्या जात असल्यामुळं आणि पाण्याला तग धरून राहत असल्यामुळं ही दोन झाडं 2-2, 3-3 वर्ष जरी उन्हाळा पडला, पाऊस नाही पडला, तरीसुद्धा तुमच्या शेळीपालनाचं नुकसान होऊ शकत नाही. तुम्हाला ओला चारा या दोन्ही झाडाच्या स्वरूपात मिळतोच. ना कुठलं जंतनाशक पाजायची आवश्यकता आहे, ना कुठलं टॉनिक पाजायची आवश्यकता आहे. 0 बजेटमध्ये शेळीपालन करायचं असेल तर ही 2 झाडं तुम्ही आवर्जून लावा. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.